शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे। त्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्रात 710 उपकेंद्रांच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीज पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे। त्यासाठी 5915 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे। तर या प्रकल्पाचे काय फायदा होणार आहे व ही योजना कशी राबवली जात आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। शेतकऱ्यांना दिवसा आणि शाश्वत वीज मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2 या योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रात याची कामे जोमात सुरू केलेली आहेत। या योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्रामध्ये 710 सबस्टेशन उपकेंद्रातून जवळजवळ 6000 मेगावॅट एवढी ऊर्जा निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे। याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 276 उपकेंद्रांमधून 1991 मेगावॅटची ऊर्जा निर्मितीचं निविदा देण्यात आलेले आहे आणि त्याचं काम प्रगतीपथावरती आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 12 तासाची शाश्वत योग्य दाबाची वीज मिळणार आहे। या अगोदर दिवसा आणि रात्री अशी शेतकऱ्यांना वीज मिळत होते, तेव्हा शेतकऱ्यांची ही जी खूप दिवसापासूनची दिवसा शाश्वत वीज मिळण्याची मागणी आहे ती पूर्ण होणार आहे। या योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 54 उपकेंद्रांना 429 मेगावॅटची वीज निर्माण करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे। तर याचा फायदा सर्व ज्या ग्रामपंचायतमधून ही जमीन उपलब्ध करून दिलेली आहे अशा ग्रामपंचायतींना सुद्धा याचे 5 लाख रुपये पर इयर प्रमाणे 3 वर्षासाठी 15 लाख रुपये त्या ग्रामपंचायतीला मिळणार आहे। अशी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 200 कोटी ह्या ग्रामपंचायतींना मिळून त्या ग्रामपंचायतच्या जनसमुदायाचं पण काम चांगलं होणार आहे। अशी ही योजना अतिशय चांगली आहे आणि याचा सर्व ग्रामपंचायतचे आणि नागरिकांनी या प्रकल्प पूर्ण होण्यासाठीचं सहकार्य करावं असे मी आवाहन करत आहे। किती वेळ लागेल? सध्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये जो आहे तो आपण 18 महिन्यासाठीचं त्यांना टार्गेट दिलेलं आहे। आता पुढच्या टप्प्यामध्ये जशी आम्हाला जमीन उपलब्ध होईल तशा पद्धतीने जमीन उपलब्ध झाल्यानंतरच याबद्दलचं आपल्याला पिरियड फिक्स करता येईल। सध्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये 18 महिन्यामध्ये आपण हे उद्दिष्ट कंप्लीट करणार आहोत। ज्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होतील त्या प्रत्येक ग्रामपंचायतींना 5 लाख रुपये प्रतिवर्ष असे 3 वर्षात 15 लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे। विशेष म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, ती 25 वर्ष चालवणे आणि देखभाल व दुरुस्ती करणे याद्वारे राज्याच्या ग्रामीण भागात अंदाजे 6000 पूर्णवेळ तर 13000 अर्धवेळ रोजगार निर्मिती होतील। तसेच सौर ऊर्जा प्रकल्प केले जातील अशा ग्रामपंचायतींना अंदाजे 200 कोटीपेक्षा जास्त अनुदान प्राप्त होणार आहे। यामुळेच राज्यात जनसुविधेची कामे होणार आहेत। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।